नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मी काल जो व्हिडिओ पोस्ट केलेला त्याच्यावरती कमेंट आलेल्या आहेत 2 जणांच्या, त्या मी इथे शो करते की जे बॅग बनवतो आपण घरी स्टिच करतो त्याला कोणता कापड वापरावा, आणि दुसरी कमेंट आहे की कोणकोणत्या प्रकारचे कापड वापरावे. तर सेमच क्वेश्चन आहे, पण मी दोन्ही क्वेश्चनचं कमेंटमध्ये उत्तर नाही देऊ शकत, कारण त्याचं एक्सप्लेनेशन खूप मोठं आहे. खूप अभ्यास करून या गोष्टीचा मी हा व्हिडिओ बनवत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी. तर मला माहिती आहे माझे जे सबस्क्रायबर आहेत, माझे बॅगचे स्टिचिंगचे व्हिडिओ बघणारे जे सबस्क्रायबर आहेत त्या माझ्या गृहिणी आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत. तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं स्पेशली की झिरो इन्व्हेस्टमेंटमधून तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे. कारण स्टार्टिंगलाच जर तुम्ही खूप जास्त इन्व्हेस्टमेंट कराल कपड्यामध्ये किंवा त्यामध्ये लागणाऱ्या बऱ्याच वस्तू असतात, तर आणि त्याचं प्रॉफिट तुम्हाला जर जास्त मिळालं नाही तर तुमचं खूप नुकसान होईल. तर त्यासाठी तुम्ही घरून स्टार्ट करायला हवं असं मला वाटतं. पण त्याआधी मी तुम्हाला सांगून देते की कापड कोणकोणत्या प्रकारचे वापरायचे. तर कापड वापरण्यासाठी तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आधी की तुम्हाला कोणत्या प्रकारची बॅग बनवायची आहे, कोणत्या प्रकारचं जे तुम्हाला मॉडेल बनवायचं आहे. तर तुम्ही जर स्कूल बॅग, टिफिन बॅग, जे वॉटरप्रूफ असतात अशा बॅग्स जर तुम्हाला बनवायच्या असेल तर लेदरमध्ये डिझाईनचे जे कापड येतात ते तुम्ही यूज करू शकता, आणि त्याच्यासाठी तुम्हाला रेडीमेड बेल्ट आणि चेन, रनर वगैरे याचं सगळं मटेरियल लागेल. तर त्यासाठी तुम्हाला आतमध्ये पोतडी वगैरे, अस्तर वगैरे काहीही लागत नाही. तो कापडही तुम्हाला खूप पुरेसा असतो. परंतु तुम्हाला स्टार्टिंगलाच स्कूल बॅग किंवा टिफिन बॅग वगैरे याच्या ऑर्डरी मिळतीलच असं नाहीये ना. त्याच्यामुळे तुम्ही घरून स्टार्ट करायला पाहिजे तुमच्या घरगुती सामानातूनच, असं मला वाटतंय. पण असं तुमची इच्छा आहे की तुम्हाला कशातून स्टार्ट करायचं आहे. पण माझं सजेशन तर हेच असेल तुम्हाला. कारण मी तुम्हाला माझ्या दृष्टीने बघत आहे की मी स्वतः एक गृहिणी आहे आणि मी जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही आणि जास्त प्रॉफिट बनवते. तर माझ्यासारखंच तुम्ही स्टार्ट करावं असं मला वाटतं. मी जो आधी शॉपिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यात तुम्ही बघू शकता की मी 10-10 रुपयामध्ये किती छान कापड आणते. आमच्या इकडे कपड्याचं मार्केट आहे स्पेशल, तिथून मी हे सगळे कापड आणत असते आणि त्यातून प्रॉफिट भरपूर होत असतं. तर 10 रुपयाचं अस्तर, 10 रुपयाचा कपडा, त्याला जी चैन असते, रनर असतं ते त्याच्यामध्ये 20-30 रुपये. तर असं 50-60 पर्यंत जरी माझा खर्च गेला तरी मी त्यातून प्रॉफिट जास्त कमवते. 200, 250, 300, 350 पर्यंत माझ्या ट्रॅव्हल बॅग्स वगैरे जातात. तर तसं तुम्हाला करायचं आहे. प्रॉफिट कशातून आपल्याला जास्त मिळेल याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. तर असो. तर ह्या गोष्टी झाल्या तुमच्या टिफिन बॅग, ज्या तुमच्या स्कूल बॅग असतात त्यांचा. त्याच्यानंतर तुम्हाला जर छोट्या मुलींसाठी स्कूल बॅग बनवायच्या असतील आणि त्या वॉटरप्रूफ बनवायच्या असतील आणि घरगुती साहित्यातून बनवायच्या असतील तर तुम्ही घरातल्या जीन्सचा वापर करायचा आहे. जीन्समध्ये तुम्हाला अस्तर लावायचं आहे. जीन्स जाड असली तरीही, कारण आपल्याला तिला वॉटरप्रूफ बनवायची आहे आणि त्याच्या आतमध्ये पोतडी टाकायची. याच्याने तुमची जी स्कूल बॅग आहे ती मजबूत सुद्धा होईल आणि त्यामध्ये वॉटरप्रूफ आपण पोतडी टाकलेली असते, त्याच्यामुळे त्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी सुद्धा शिरणार नाही. तर हे बघा, तुम्ही विकत आणून स्कूल बॅग स्टिच करायची की या साहित्यातून घरी झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये स्कूल बॅग स्टिच करायची हे तुमच्यावर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या जे मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल बॅग्स वगैरे, पर्स हे बनवायचं असेल तर तुम्ही जो कॉटनचा कापड असतो तो वापरायचा आणि त्याच्यामध्ये कॅनव्हास पेपर वापरायचा. कॅनव्हास पेपर, फॉर्मशीट हे वापरायचं. त्याच्याने बॅगला जी फिनिशिंग आहे ती छान येते आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप छान दिसतं, त्याचा आकार बिघडत नाही. आणि तीच जर तुम्हाला घरगुती साहित्यातून बनवायचं असेल, जे तुमच्या पर्स वगैरे आहेत, क्लचेस आहेत, तर तुम्ही तुमची जी पैठणी साडी असते जी जुनी असते पण आपण जास्त घातलेली पण नसते आणि वापरतही नसतो, अशा बऱ्याच साड्या असतात आपल्याकडे ज्या काठपदराच्या असतात, तर त्याचा वापर करायचा आहे. तशी मी एक पर्स तुम्हाला नक्की शिवून दाखवेल आणि मी एक ब्लाऊज पीस पासून शिवलेली पर्स तुम्हाला दाखवते जी मोबाईल पाऊच आहे, ज्याची कटिंग आणि स्टिचिंग मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर हे मोबाईल पाऊच दिसत आहे आणि हे ब्लाऊज पीस मधून मी रेडी केलेला आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे सुद्धा किती छान कापड आहे, खूप छान. हे बघा, खूप छान दिसत आहे. 2 झिपरचं आहे.
तर असे तुम्ही घरच्या साहित्यातून रेडी करू शकता. आणि मी यामध्ये काहीही महागड्या वस्तू वापरलेल्या नाहीये. अस्तर सुद्धा घरातलंच आहे आणि फॉर्म पण घरातलाच आहे, जो साड्यांमध्ये ड्रेसमध्ये येतो. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे की आपण कोणत्या याच्यातून किती प्रॉफिट कमवायचं आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट जास्त कराल आणि प्रॉफिट जास्त मिळालं नाही तर त्याचं दुःख तुम्हालाच होणार आहे. तर असो, या गोष्टी झाल्या तुम्हाला सांगण्याच्या की तुम्ही कसं झिरो इन्व्हेस्टमेंटमधून घरगुती साहित्यातून करू शकता. एकीकडे मी तुम्हाला सांगते की तुम्ही विकत आणून कसं स्टिच करायचं आणि एकीकडे सांगते की घरातल्या वस्तूमधून पण तुम्ही स्टिच करू शकता. तर जी पैठणी साडी असते त्याचा काठ वगैरे वापरून तुम्ही छान पर्स रेडी करू शकता आणि ती पर्स तुमची 200-250ला आरामात जाते. तर असं तुम्ही घरी बसून तुमचा बिझनेस झिरो इन्व्हेस्टमेंटमधून आधी स्टार्ट करायचा आहे. नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर बऱ्याच प्रकारचे कापड असतात, जे त्याच्यामध्ये एक आहे ज्यूटचं कापड. ज्यूटचं कापड जे असतं त्याला अस्तर वगैरे काहीही लागत नाही आणि स्वस्त पण असतं आणि त्याची जी बॅग आहे ती खूप छान दिसते आणि त्याचं जे फिनिशिंग वगैरे आहे ते पण खूप छान येतं आणि त्याची मागणी पण खूप आहे. शहरात जास्त आहेत, गावाकडे त्याला कोणीही घेणार नाही, कोणीही त्याला बघणार सुद्धा नाही त्या बॅगेला. कारण ते आपलं ते पोतडी नाही म्हणता येणार त्याला, जी गोणी असते ना त्या टाईप असते. तर गावाकडे कोणीच त्याला बघणार नाही, पण त्याची मागणी जी आहे ती शहरात जास्त आहे. शहरामध्ये ती खूप जास्त किमतीला विकली सुद्धा जाते ज्यूटच्या कापडाची बॅग. तर तुम्ही घरच्या साहित्यातून हे बघा, तुमच्या पैठणी साडीचा उपयोग करायचा आहे, तुमच्या इथे घरात असलेल्या जीन्सचा उपयोग करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला छोट्या मुलींसाठी जर छोट्या मुलांचे जर हे शिवायचे असतील स्कूल बॅग वगैरे, तर तुम्ही त्यासाठी पाऊच वगैरे किंवा पेन्सिल पाऊच वगैरे शिवायचे असतील तर तुम्ही शर्टचा उपयोग करायचा आहे. ह्या गोष्टीचा तुम्ही घरगुती साहित्यातूनच तुमचं जे बॅग्स आहेत की पर्स आहेत ते शिवायचे आहेत. आणि तुम्हाला जर बाजाराच्या पिशव्या वगैरे शिवायच्या असतील तर तुम्ही जे जाडमधले ब्लाऊज पीस असतात त्याचा उपयोग करायचा आहे. त्याच्या पण खूप छान पिशव्या शिवल्या जातात. आणि हे बघा, मी ही जी पिशवी शिवलेली आहे, हे बघा, ही 10 रुपयाच्या कापडाची पिशवी आहे आणि याला मी चेन अटॅच केलेली आहे. आतमध्ये शर्ट पीस लावलेला आहे आणि याच्या आतमध्ये पण मला कस्टमरने सांगितलेलं तर एक छोटासा खण लावलेला होता. सेम अशीच बॅग मी विकल्या सुद्धा आहेत आणि ही मी घरी यूज करण्यासाठी शिवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, मी सुद्धा झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये किती प्रॉफिट कमवता येईल आपल्याला ते मी बघत असते. तर ही पिशवी माझी 150 रुपयाची मी विकते. तर आणि तुम्ही जर असे पाऊच वगैरे विकणार असाल तर हे 80ला विकायचे, 80ला. आणि जर तुमचं 1 झिपरचं असेल तर ते 50 रुपयाला विकायचं. तर अशी तुम्ही प्राईस ठरवून घ्यायची आणि त्याच प्राईसला तुम्हाला ते विकायचे आहे. तर तुम्ही या भानगडीत पडूच नका की कापड कोणतं वापरायचं आहे, मला कापड कोणतं आणावं लागेल ना मी. आणि हो, बऱ्याच बायका ज्या आहेत ना ते वेल्वेटचं कापड वापरून बॅग वगैरे शिवतात. पण तुम्हाला सांगू, वेल्वेटच्या कापडाचं जे सुरुवातीला तर खूप छान दिसते जेव्हा नवीन असते, पण ती वॉश करून करून तिचा रंग पूर्ण जातो आणि ती खूप घाण दिसायला लागते. तर म्हणजे वापरतच नाही कोणी त्या बॅगला. आणि त्याच्यामध्ये ना तुमची फॉर्म असतं ना अस्तर असतं ना तिच्यामध्ये कॅनव्हास पेपर असतो, त्याला आकार सुद्धा दिसत नाही जोपर्यंत तुम्ही तिच्यात सामान भरणार नाही तोपर्यंत. तर तुम्ही घरगुती साहित्यातूनच तुमचं बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तुम्ही घरी पोतडी वापरा आतमध्ये अस्तरसाठी आणि आतमध्ये टाकण्यासाठी पोतडी वापरा, अस्तरसाठी शर्ट पीस वापरा आणि वरती कापड वापरण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची बॅग शिवता त्यानुसार घरातल्या साहित्यातूनच यूज करा. आणि तुम्हाला नसेलच घरातलं काही वापरायचं तर तुम्ही बाहेरून कॉटनचा कपडा आणायचा आहे. कॉटनच्याच कपड्याच्या ज्या पिशव्या असतात किंवा ट्रॅव्हल बॅग असतात किंवा पर्स असतात त्या खूप छान दिसतात त्यात. आणि नंतर एक कापड येतो अजून, बटरक्राफ्ट काय म्हणतात त्याला. तर तो कापड जो असतो त्याचा रंग जात नाही आणि खूप छान त्याच्यावरती प्रिंट सुद्धा असते. तो कापड तुम्ही यूज करा, पण तो थोडासा सिल्की असतो. आणि कॉटनचा कसा असतो, एकदम छान फिनिशिंगने आपलं पर्स वगैरे रेडी दिसते. तर तुम्ही हे 2 प्रकारचे कापड विकत आणू शकता. ते जो बटरक्राफ्टचा जो कापड असतो तो 30 रुपये मीटर, 40 रुपये मीटर असा मिळतो आणि कॉटनचा थोडा महाग असतो. तर तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, कारण
घरी बसून जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करत असाल आणि गावाकडे असाल आणि शहरामध्ये सुद्धा तुम्हाला जर विकायच्या असतील तरी सुद्धा सुरुवातीला मार्केटिंग करण्यातच तुमचा वेळ जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला कमी किमतीलाच तुमचे जे प्रोडक्ट आहे ते द्यावे लागतील. कारण सुरुवातीला जर तुम्ही जास्त प्राईसने विकाल तर कोणीही घेणार नाही. तुमची फिनिशिंग वगैरे बघतील, म्हणजे एकीने घेतलं ती दुसरीला दाखवेल, दुसरीने घेतलं ती तिसरे, असं जर तुमची मार्केटिंग वाढेल आणि तुमच्या जर कामाची फिनिशिंग त्यांना आवडली तर तुम्हाला रिपीट ऑर्डरही मिळतील. पण स्टार्टिंगला मग तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला कमी प्रॉफिट होईल. त्याच्यामुळे तुम्ही घरातल्या वस्तूंचाच उपयोग करून छान पर्स रेडी करू शकता. मी स्वतः तुम्हाला दाखवेन उद्याच्या व्हिडिओमध्ये की साडीपासून तुम्ही जी काठपदराची साडी असते त्यापासून किती सुंदर पर्स बनवू शकता घरी बसून. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुमच्यासाठी यूजफुल असेल असं मला वाटत आहे की बॅगसाठी मी बरेच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहणार आहे की कारण माझ्या बऱ्याच मैत्रिणींना बॅग शिवता येतात, स्टिच करता येतात, पण ते विकायच्या कसा, त्यात कपडा कुठला वापरायचा त्याच्याबद्दल काहीही नॉलेज नाही आहे. यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत की त्यामध्ये स्टिचिंग शिकवली जाते, पण या गोष्टी कोणीही सांगत नाही. त्यासाठी मी तुमच्यासाठी हे सगळे व्हिडिओ आणत राहणार आहे तुमच्या बिझनेस ग्रो होण्यासाठी. तर व्हिडिओवरती जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर चॅनलवरती नवीन नसलात तरीसुद्धा तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, कारण प्रत्येक मैत्रिणीकडे हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ज्या घरी बसून काहीतरी करू इच्छित आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. खूप जीव तोडून आणि खूप रिसर्च करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी. तर नक्कीच कमेंट करा आणि ज्यांनी ही कपड्याविषयी कमेंट केलेली होती त्यांनी पण कमेंट करा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यूजफुल वाटला का, अजून काही तुमच्या शंका आहेत का तुम्ही नक्की विचारू शकता कमेंटमध्ये. तुमच्यासाठी ही मैत्रीण 24 तास अवेलेबल आहे तुमच्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याच्या व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेन की साडीपासून तुम्ही किती छान पर्स रेडी करू शकता. आणि जर तुम्हाला ट्रॅव्हल बॅग्स वगैरे स्टिच करायच्या असतील तर तुम्ही त्यासाठी पडदे जे असतात घरातले पडदे किंवा जुन्या बेडशीट्स ज्या मजबूत कापडाच्या असतात त्याच्या तुम्ही ट्रॅव्हल बॅग रेडी करू शकता. त्याच्या पण खूप छान ट्रॅव्हल बॅग्स रेडी होतात आणि मजबूत सुद्धा असतात. आणि त्यामध्ये बेल्ट जर तुम्हाला रेडीमेड घ्यायचे नसतील तर तुम्ही त्या बेल्टच्या कापडामध्ये कॅनव्हास पेपर चिटकवायचा आहे आणि ते बेल्ट रेडी करायचे आहेत. ते एकदम फिनिशिंगने पण दिसतात आणि त्याची जी मजबूती आहे ते पण वाढते आणि त्याचा आकार सुद्धा खराब होत नाही. आणि तळाला पण तुम्ही कॅनव्हास पेपर वापरू शकता जेणेकरून कस्टमरला तुमच्या बॅगेची फिनिशिंग आवडली पाहिजे. तर या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि तुमचा बॅगचा बिझनेस जो आहे तो स्टार्ट करायचा आहे. काही शंका असतील, काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. आणि शहरामध्ये जर तुम्ही राहणारे असलात तुमचा खूप फायदा आहे बॅगच्या बिझनेसमध्ये, कारण शहरामध्ये खूप डिमांड आहे हँडमेड गोष्टींची. जे आपण बाहेरून विकत आणतो ना बॅग्स वगैरे ते लगेच फाटतात, परंतु या घरी स्टिच केलेल्या वस्तू खूप टिकतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही घरगुती पोतडी वगैरे वापरली तर ते खूप छान टिकतात. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. तुमच्या जुन्या बेडशीट, पडदे वगैरे काहीही फेकायचं नाही. साडीची लेस किंवा ब्लाऊज पीस, तुम्ही साडीतलं ब्लाऊज पीस शिवत जर नसाल आणि प्लेन वेगळं शिवत असाल तर ते साडीतले ब्लाऊज पीससुद्धा ठेवायचे आहेत. त्याच्या पण खूप छान वस्तू होतात आणि त्याच्या पण खूप छान पर्स वगैरे शिवता येतात आणि त्याला फिनिशिंग पण खूप छान येते आणि त्याचं प्रिंटसुद्धा छान असतं जे बघता क्षणी महिलांना आवडतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर उद्या मी नक्की तुम्हाला साडीच्या कापडापासून पर्स बनवून दाखवेल. तुम्हाला नक्कीच आवडेल असं मी आशा करते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या या मैत्रिणीसाठी एक लाईक नक्कीच करा. जय श्रीराम.